श्री स्वामी समर्थ समर्थ रेसिपीज अँड क्रिएशनमध्ये आपले स्वागत। तर चला मग आज बनवूया आपला गावाकडे बनवतात तसा चुलीवरला गावरानी ठेचा, तो पण मेथीच्या भाजीचा। आता मेथीच्या भाजीचं सीजन सुरू झालेलं आहे, तर मग मी आता घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, कच्च्याच घेतलेल्या आहेत हिरव्या मिरच्या, आणि त्यामध्ये 7-8 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, म्हणजेच लसण, आणि कुटून घ्यायचे खलबत्त्यामध्ये। आपण पाहू शकतात खलबत्त्यामध्ये व्यवस्थित कुटून घेतलेले आहे। आता त्यामध्ये थोडंसं मीठ पण ॲड करायचं आहे, आपल्याला जसं आवडत असेल तसं, कमी जास्त। कुटणं झालेला आहे आपला ठेचा, त्यामध्ये थोडेसे शेंगदाणे आबडधोबड कुटायचे आहेत, जास्त बारीक नाही करायचं आपल्याला। आता मी इथं चुलीवर तवा ठेवलेला होता तापवण्यासाठी। आता त्यामध्ये थोडेसे जिरे टाकलेले आहेत। मेथीची भाजी स्वच्छ धुवून निसून आणि थोडीशी कोरडी करून मी आता थोडीशी तेलामध्ये खालीवर करून घेत आहे, किंवा व्यवस्थित वाफळून किंवा तळून घेत आहे। जास्त नाही तळायची आपल्याला, उगं थोडीशी तळायची, म्हणजे फ्राय करायची, आणि बाजूला फ्राय झाली व्यवस्थित की नंतर एका साईडला करायची, आणि त्यामध्ये तो आपण कच्चा जो ठेचा केलेला आहे हिरव्या मिरच्याचा तो ॲड करायचा आहे। मिक्स नाही करायचा आताच, फक्त गरम करून घ्यायचा, कारण ते मिरच्या आपण कच्च्या घेतलेल्या आहेत। थोडेसे आबडधोबड करून टाकलेले आपण ते शेंगदाणे आणि ती मिरची। त्यामध्ये आता थोडंसं ऑइल टाकायचं, तेल जे तुम्ही वापरतात ते। थोडं मस्तपैकी तळलेलं आहे, तर त्यामध्ये मिक्स करून घेऊया मेथीची भाजी आणि ती ठेचा। आता पाहू शकता आपण किती सुंदर असा छान ठेचा तयार झालेला आहे। थोडंसं आता त्याला मिक्स करून घेऊ, त्यावरती प्लेट झाकून घेऊया थोडं वेळ, 5 मिनटं, म्हणजे वाफ येते व्यवस्थित। मीठ कुटतानेच घेतलं होतं, मेथीची जुडी 1 घेत। तुम्हाला तिखट जसं आवडत असेल तसं तुम्ही मेथीची भाजी त्याच्यामध्ये कमी जास्त ॲड करू शकता। पाहू शकता किती सुरेख असा आपला ठेचा तयार झालेला आहे, नक्की ट्राय करून बघा।